मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर 9 जूनला सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनाच्या फोर्ड कोर्टच्या जागेत मोदींचा शपथविधी होणार आहे। जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक घेण्यात आली। मोदींची एनडीए संसदीय नेतेपदी निवड करण्यासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला घटक पक्षाच्या नेत्यांनी अनुमोदन दिलं। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं। निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी सर्वांचे आभार मानले। मध्यवर्ती सभागृहात आल्यावर मोदींनी सर्वप्रथम संविधानाला वंदन केले आणि त्यानंतर सर्व सदस्यांना संबोधन केले। मेरे लिए खुशी की बात है कि इतने बड़े समूह को आज मुझे यहाँ स्वागत करने का अवसर मिला है। जो साथी विजयी होकर के आए हैं वे सभी अभिनंदन के अधिकारी हैं, लेकिन जिन लाखों कार्यकर्ताओं ने दिन रात परिश्रम किया है, न उन्होंने दिन देखा न रात देखी, और इतनी भयंकर गर्मी में हर दल के कार्यकर्ता ने जो पुरुषार्थ किया है, परिश्रम किया है, मैं आज संविधान सदन के इस सेंट्रल हॉल से सर झुका करके उनको प्रणाम करता हूं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।